आज आपण विकत मिळते तशी बटरस्कॉच आईस्क्रीम अगदी सोप्या पद्धतीने घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. यासोबतच आपण यासाठी लागणारं बटरस्कॉच क्रंच तेही कसं बनवायचं पाहणार आहोत. यामध्ये भरपूर टिप्स आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता आधी आपण बटरस्कॉच क्रंच कसा बनवायचा ते पाहूयात. त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप एवढी साखर घातली. तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला पॅनमध्ये छान पसरवून साखर सगळीकडे अशी घ्यायची आणि याला अजिबात हलवायचं नाही. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. मोठी फ्लेम जर केली तर साखर जळू शकते, त्यामुळे एकदम कमी फ्लेमवरती साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची. यामध्ये पाणी, दूध काहीच घालायचं नाही. एकदम कमी फ्लेमवरती या पद्धतीने हळूहळू साखर मेल्ट व्हायला लागली की मग तुम्ही याला हलवू शकता. पण सुरुवातीला अजिबात न हलवता कमी फ्लेमवरती याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं. आता बघू शकता साखर हळूहळू मेल्ट व्हायला लागली. तोपर्यंत आपल्याला एका प्लेटला तूप लावून घ्यायचे. तूप लावून ही प्लेट आपण बाजूला ठेवूयात. आता आपली जी साखर आहे मेल्ट व्हायला लागली. सुरुवातीला फक्त वेळ लागतो, नंतर एकदा साखर मेल्ट व्हायला लागली की पटकन मेल्ट होते. तर बघू शकता साखर मेल्ट व्हायला लागली, पण संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. जर तुम्ही मोठी फ्लेम केली तर हे जळू शकतं. हे जे शुगर कॅरॅमल आहे जळू शकतं, त्यामुळे फक्त तेवढी काळजी घ्यायची आपल्याला. तर आता साखर हळूहळू छान मेल्ट व्हायला लागलेली. यातली सगळी साखर मेल्ट करायची आपल्याला. साखर जेव्हा पूर्णपणे मेल्ट होईल तेव्हा यामध्ये 1 टीस्पून एवढं बटर घालायचं, मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचे. आणि आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे. तर बदाम आणि काजूचे तुकडे करून घेतलेले, तर साधारण 2 ते 3 टेबलस्पून एवढे तुकडे करून घेतलेले आहेत मी. मिसळून घेऊयात आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर 30-40 सेकंद फक्त आपल्याला गॅसची फ्लेम सुरू ठेवायची. 30-40 सेकंदानंतर किंवा हे व्यवस्थित मिसळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पटकन आपण जी तूप लावून ठेवलेली प्लेट आहे त्यामध्ये ट्रान्सफर करायचे. तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची. जेव्हा साखर व्यवस्थित मेल्ट होते त्यानंतर आपल्याला जी पुढची प्रोसेस आहे फास्ट करायची. आता हे प्लेटमध्ये मी ट्रान्सफर केलेलं आहे. आता हे आपण थंड करून घेऊयात. रूम टेम्परेचरलाच थंड होऊ द्यायचं याला. व्यवस्थित थंड झाल्यानंतर बघू शकता हे पटकन सहज निघते. तर आता याचे आपण तुकडे करून घेऊयात. अगोदर या पद्धतीने हाताने तुकडे करून घ्यायचे आणि नंतर एखादी प्लास्टिकची पिशवी घेऊ शकता किंवा एखादी झिपलॉक बॅग असेल किंवा एखाद्या भांड्यामध्येच तुम्ही याला क्रश करून घेऊ शकता. आता इथे मी पिशवीमध्ये घेतलेलं आहे आणि या पद्धतीने याला क्रश करून घेते. तर जसं आपण बाहेरून बटरस्कॉच आईस्क्रीम आणतो त्यामध्ये जसा क्रंच असतो त्या पद्धतीचा क्रंच आपला तयार झालेला आहे. बाजूला ठेवूयात. हवं तर तुम्ही हे हवाबंद डब्यात घालून ठेवू शकता. आता एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला फुल क्रीम दूध घ्यायचं 1 कप एवढं. यामध्ये अजिबात पाणी नसावं. आता यामध्ये मी कस्टर्ड पावडर घातलेली आहे, साधारण 1.5 टेबलस्पून एवढी, आणि पाव कप एवढी साखर घेतलेली आहे. तर कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची आहे, बटरस्कॉच फ्लेवरची असेल तर तुम्ही तीही घालू शकता. आता हे मिसळून घ्यायचे आधी आणि नंतर आपल्याला गॅसवरती ठेवायचे. याला सतत हलवत राहायचं ना. त्याची कस्टर्ड पावडर आपण घातलेली आहे, ती भांड्याला पटकन लागली जाते, त्यामुळे याला सतत हलवणं खूप गरजेचं आहे. आता याला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर या अगोदर मी कस्टर्ड पावडरच्या ऐवजी वेगळ्या पद्धतीने रसमलाई आईस्क्रीम कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही आईस्क्रीम बनवू शकता. आता हे छान घट्ट झालेले, व्यवस्थित शिजलं गेलेले, गॅस बंद करायचा आणि थंड व्हायला ठेवायचे. व्यवस्थित थंड करून घ्यायचं. आता तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये 1/2 कप एवढी व्हिपक्रीम घेतलेली आहे. व्हिपक्रीम एकदम थंड असायला हवी. त्याला पण बीटरने बीट करून घेऊयात. खूप अगदी जशी आपण केकसाठी बनवतो त्या पद्धतीची नको आहे आपल्याला. जर तुम्ही व्हिपक्रीम खूप जास्त बीट केली तर आपली जी आईस्क्रीम आहे खूप जास्त क्रीमी होते. मग ती आईस्क्रीमसारखी अजिबात लागत नाही. ती व्हिपिंग क्रीम खाल्ल्यासारखी लागते. त्यामुळे याला खूप जास्त बीट करायचं नाही आपल्याला. एकदम हलकासा सॉफ्ट पीक येईल एवढंच बीट करायचं. सॉफ्ट पीक आला की यामध्ये आपलं जे दूध आहे थंड करून घेतलेलं, हे जे मिश्रण आहे कस्टर्ड पावडरचं ते घालायचं. यामध्ये मी बटरस्कॉच इसेन्स घातलेला आणि मिसळून घेते.
आता फक्त आपल्याला याला मिसळून घ्यायचं आहे. साधारण 30 सेकंद पुन्हा मी फक्त बीटर चालवलेलं आहे. जर तुम्ही जास्त याला बीटर पुन्हा फिरवला तर आपली जी क्रीम आहे ती खूप जास्त स्टिफपैकी येईल त्याला आणि आईस्क्रीम चांगली होणार नाही. त्यामुळं पुन्हा आपल्याला जास्त याला फिरवायचं नाही. आता जो आपला बटरस्कॉच क्रंच आहे तोही मी यामध्ये मिक्स करून घेते. हवं तर तुम्ही स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ शकता. तर बघू शकता आपलं जे आईस्क्रीमचं मिश्रण आहे तयार झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. वरतून थोडासा बटरस्कॉच क्रंच घालते. याचं झाकण लावायचं आहे. डबा छान एअरटाईट असावा किंवा याला तुम्ही बटर पेपरने किंवा प्लास्टिकनेही कवर करून घेऊ शकता आणि हे आपल्याला फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवायचे. उरलेले जे मिश्रण आहे तेही मी एका दुसऱ्या डब्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. आपण जे साहित्य घेतलं तेवढ्यामध्ये आपली 1 लिटर एवढी आईस्क्रीम तयार होते. आता हे सगळं मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं आणि साधारण 8 ते 9 तास मी फ्रीझरमध्ये सेट करून घेतलेले. 8-9 तासामध्ये बघू शकता आपलं आईस्क्रीम छान सेट झालेलं आहे, व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि दिसायलाही खूप मस्त दिसते, जसं आपण बाजारातून आईस्क्रीम आणतो त्या पद्धतीची. तर करून पहा या पद्धतीने व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यानंतर तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा नक्की शेअर करा.